नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर विजय गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख, देवचंद कॉलेज अर्जुननगर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. सृष्टी क्रिएशन्स जॉग्राफिकल अँड टेक्निकल व्हिडिओच्या माध्यमातून मी आज डॉक्टर विजय डी गायकवाड या माझ्या चॅनलच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या BA भाग 3 राजकीय भूगोल प्रकरण क्रमांक 3 या अभ्यासक्रमावर आधारित, त्याचबरोबर नेट सेट, त्याचबरोबर UPSC सारख्या भूगोल विषयाची तयारी करत असताना आवश्यक असणाऱ्या एका संकल्पनेच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. या अगोदरच्या भागामध्ये आपण स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना भाग 1 पाहिलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना भाग 2 अभ्यासणार आहे. हा भाग अभ्यासत असताना पहिल्या भागात आपण काय पाहिलं हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. त्यासाठी बघतोय आपण पहिल्या भागात आपण काय पाहिलं. तर मित्रहो, पहिल्या भागामध्ये आपण स्पाइकमन यांची रिमलँड संकल्पना अभ्यासली आणि ही अभ्यासत असताना त्या संकल्पनेच्या अनुषंगाने असणारे अनेक घटक, त्यामध्ये निकोलस जॉन स्पाइकमन यांचा जीवन परिचय, त्याचबरोबर स्पाइकमन यांच्या संकल्पनेची पार्श्वभूमी, स्पाइकमन यांनी मॅकिंडर यांचे खोडलेले विचार, स्पाइकमन यांचे विचार, स्पाइकमन यांचे जे काही विचार आहेत त्यामध्ये सागरी सामर्थ्याविषयी त्यांचे विचार, स्पाइकमन यांची रिमलँड भूमी नेमकी काय होती ते आपण आकृतीच्या साहाय्याने समजून घेतलेला आहे. हृदयस्थल आणि रिमलँड यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. रिमलँडविषयी स्पाइकमन यांचं जे काही घोषवाक्य होतं ते घोषवाक्य आपण पाहिलेलं आहे आणि स्पाइकमन यांच्या रिमलँड सिद्धांताची असणारी एकूण प्रासंगिकता नेमकी काय होती या संदर्भातील आढावा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये या भागामध्ये आपण काय पाहणार हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या या भागामध्ये आपण रिमलँड आणि रिमलँडचं महत्त्व या विषयावरती विशेष चर्चा करणार आहोत. अमेरिकेविषयी असणारं स्पाइकमन यांचे विचार याचाही आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याचबरोबर चीनविषयी स्पाइकमन यांचे जे काही विचार आहेत त्या विचारांचे आढावा इथं आपण बघणार आहोत. आणि शेवटी आपण बघणार आहे तो म्हणजे टीकात्मक परीक्षण. हा जो काही सिद्धांत आहे, ही जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेच्या अनुषंगाने त्याचं टीकात्मक परीक्षण करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. रिमलँड आणि रिमलँडचं महत्त्व नेमकं काय आहे ते आपण बघूया. मित्रहो, रिमलँडचा हा जो भाग आहे, हा भाग विविध प्रकारची नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध अशा प्रकारचा भाग आहे की ज्याच्यामध्ये दगडी कोळसा, लोह खनिज यासारखी साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा जो भाग आहे, याच भागामध्ये मानवी साधन संपदा देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. आणि दगडी कोळसा असेल, लोह खनिज असेल, मानवी साधन संपदा असेल, यांच्या गतिशीलतेमुळं हा जो प्रदेश आहे, या प्रदेशाला, या भागाला एक महत्त्व मिळालेलं आहे, महत्त्व निर्माण झालेलं आहे. औद्योगिक जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये इंग्लंड, चीन, जपान किंवा भारत यासारखे जे काही औद्योगिक प्रदेश आहेत, या औद्योगिक प्रदेशांचा, औद्योगिक देशांचा याच्यामध्ये, या भागामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर हे जे काही क्षेत्र आहे, हे क्षेत्र समुद्र आणि भूमी या दोघांच्या मध्ये एकत्रीकरण करण्याचं काम करतं. एकत्रीकरणाचं क्षेत्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे समुद्र आणि भूमी या दोघांचं मिलन क्षेत्र म्हणून या रिमलँडच्या क्षेत्राकडे आपल्याला बघता येतं. त्यामुळं उत्तम प्रकारची जी काही वाहतूक आहे, त्याचबरोबर दळणवळणाची गतिशीलता आहे, ती दळणवळणाची गतिशीलता आणि उत्तम प्रकारची वाहतूक ही या भागामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग अंतर्गत भागाशी चांगल्या प्रकारे हा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश जोडलेला आहे. हे देखील महत्त्व आपल्याला या अनुषंगाने बघता येतं. आणखीन पुढे बघत असताना आपल्या हे लक्षात येतं की मॅकिंडर यांचं जे काही हृदयस्थल आहे, त्या हृदयस्थलापेक्षा स्पाइकमन यांच्या रिमलँडचं जे महत्त्व आहे ते महत्त्व कार्यात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. जगाच्या जवळपास 80% लोकसंख्या याच भागामध्ये वास्तव्य करते. आपण भारत असेल, चीन असेल, हे जे काही जास्त लोकसंख्येचे देश आहेत, या जास्त लोकसंख्येच्या देशांचा याच्यामध्येच, या रिमलँडच्या भूमीमध्येच समावेश होतो. आणि त्याच्या आजूबाजूला असणारे जे अनेक देश आहेत त्या देशांचाही त्याच्यामध्ये समावेश असल्या कारणानं
जगाच्या जवळपास 80% लोकसंख्या ही याच भागामध्ये वास्तव्य करते असं आपल्या लक्षात येतं. युरेशियाचं म्हणजेच युरोप आणि आशिया या दोघांच्या संदर्भात आपण पाहिलं तर रिमलँड हे जे काही स्थान आहे हे स्थान हृदयस्थल आणि सागर किनारे यांच्या दरम्यानचं आहे. म्हणजे एकीकडे हृदयस्थल आहे, वरच्या बाजूला आपल्याला हृदयस्थल दिसतं आणि रिमलँडच्या खालच्या बाजूला जिकडं समुद्री भाग आहे त्या समुद्री किनारे किंवा सागर किनारे या दोघांच्या मधलं स्थान हे रिमलँडचं असल्याचं लक्षात येतं. आणि मग तसं स्थान असल्यामुळं रिमलँडचा हा जो काही भाग आहे तो भाग सागरी सामर्थ्य आणि भूसामर्थ्य या दोघांच्या मध्ये एक तटस्थ भूमिका पार पाडतो. आता तटस्थ म्हणजे नेमकं काय? जसं की दोन प्रबळ राष्ट्रामध्ये असणारा एखादा जर का लहान देश असेल आणि तो लहान देश त्या दोन प्रबळ राष्ट्रांमध्ये मध्ये पडण्याचा प्रयत्न करत नाही, तशा प्रकारे एकीकडे हार्टलँड आहे आणि दुसरीकडे हे सागरी सामर्थ्य आहे. आणि या सागरी सामर्थ्य आणि हार्टलँड हृदयस्थल या दोघांच्या मध्ये असणारी ही जी काही भूमी आहे, ही जी काही रिमलँडची भूमी आहे, ही तटस्थ प्रदेशाप्रमाणे कार्य करते हे आपल्या लक्षात येतं. रिमलँड आणि रिमलँडचं महत्त्व बघत असताना आणखीन आपल्याच्या काही बाबी आपल्या नजरेस टाकाव्याशा वाटतात. त्यामध्ये ह्या ज्या काही वरील गोष्टी आहेत या गोष्टींचा विचार करता प्रदेशाचं जे कार्य आहे ते प्रदेशाचं कार्य जल आणि स्थल म्हणजेच सागरी आणि खंडीय अशा दोन्ही स्वरूपाचं असून समुद्र आणि जमिनीवरून स्वतःचं रक्षण करण्याचं जे काही महत्त्वाचं कार्य आहे ते या भूमीचं आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगणं अपेक्षित आहे. भारत हा जलस्थल स्वरूपाचं स्थान असणारा देश आहे आणि मग जल आणि स्थल अशा दोन्ही स्वरूपाचं स्थान असल्यामुळं भारतानं पश्चिम आशियातून भूमार्गे मोगलांची आक्रमणं देखील अनुभवलेली आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन ब्रिटिशांच्या सागरी सामर्थ्यामुळं भारतातील मोगलांची सत्ता जाऊन ब्रिटिशांनी स्वतःची सत्ता भारतावर प्रस्थापित केली होती याचे दाखले देखील आपल्याकडे आहेत. रिमलँड आणि रिमलँडचं महत्त्व सांगत असताना आणखीन आपल्यासमोर एक बाब येते ती म्हणजे ब्रिटिश सागरी मार्गाने भारतामध्ये आले आणि त्यांनी सागर किनाऱ्यापासून भारताच्या अंतर्गत भागामध्ये जे काही वाहतुकीचे मार्ग आहेत ते वाहतुकीचे मार्ग निर्माण केले आणि हे वाहतुकीचे मार्ग निर्माण करून ब्रिटिशांनी देशातील जी काही संस्थानं आहेत ती संस्थानं काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना ती संस्थानं हळूहळू खालसा देखील केली आणि स्वतःची जी काही सत्ता आहे ती स्वतःची सत्ता त्या भागांवरती प्रस्थापित करण्याचं काम हे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये केलं होतं. देशातील लहान लहान राज्य संस्थानं ही जी काही खालसा केली आणि ती खालसा करून ब्रिटिशांनी भारत देश संपूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या आधिपत्याखाली घेतला. स्पाईकमननं रिमलँडचं महत्त्व सांगत असताना रिमलँडचं महत्त्व विशद करत असताना रिमलँड हे हृदयस्थलापेक्षा जास्त महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. आता हे का सांगितलं आहे? रिमलँडमध्ये भूसामर्थ्य आणि सागरी सामर्थ्य या दोन्ही शक्तींचा समावेश आहे. हृदयस्थलाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करत होतो त्यावेळेला हेल्फोर्ड मॅकिंडर यांच्या हृदयस्थलाच्या संदर्भात विचार करताना ते केवळ भूसामर्थ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी विचार मांडले होते, पण रिमलँडचं जे क्षेत्र आहे ते रिमलँडचं क्षेत्र आणि रिमलँडमध्ये भूसामर्थ्य आणि सागरी सामर्थ्य या दोन्ही शक्तीचा या ठिकाणी समावेश होतो. भूसामर्थ्य आणि सागरी सामर्थ्य या दोन्ही शक्ती जर काय एकत्रित आल्या तर या शक्ती जगाच्या आवश्यकतेनुसार सत्ता संबंध नियंत्रित करू शकतात आणि जर अशा प्रकारच्या भूसामर्थ्य आणि सागरी सामर्थ्य या दोन्ही शक्ती यांचा जर संयोग झाला तर निश्चितपणे मॅकिंडर यांच्या हृदयस्थलापेक्षा रिमलँडमध्ये आपण बघितलं जी काही साधनसंपत्ती आहे ती साधनसंपत्ती त्याचबरोबर मानवी शक्ती गती क्षमता या सगळ्या गोष्टी एकत्रित असल्यामुळं ते एक सामर्थ्य म्हणून उभा करू शकतो. या गोष्टीचा त्या देशालाच नव्हे त्या राष्ट्राला देखील नक्कीच लाभ होईल अशा प्रकारची भूमिका ही या रिमलँडच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये मांडताना आपल्याला लक्षात येते. पुढे आणखीन बघूयात आपण अमेरिकेविषयी स्पाईकमन यांचे जे काही विचार आहेत ते नेमके विचार काय आहेत याचा थोडक्यात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. युद्धाच्या स्थितीत अमेरिकेनं रिमलँडच्या ज्या जुनं जग आहे त्या जुन्या जगाच्या शक्तीच्या विरोधात जाऊ नये, अन्यथा या सगळ्या शक्ती एकत्र येतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. ही अमेरिकेची
नीती आहे. म्हणजे युद्धाच्या स्थितीमध्ये अमेरिकेनं जी रिमलँडची भूमी आहे, या रिमलँडच्या भूमीमध्ये असणारे जे काही अनेक देश आहेत, मग भारत आहे, चीन आहे, फिलिपाईन्स आहे, इंडोनेशिया आहे, त्याचबरोबर इराण, इराक, लेबनान, सौदी अरेबिया यासारखे जे देश आहेत किंवा कतार आहे, तर यासारखे जे देश आहेत, या देशांच्या अनुषंगाने विचार करत असताना जुन्या जगाच्या शक्तीच्या विरोधात अजिबात जायचं नाही आहे. अन्यथा या सगळ्या जर शक्ती एकत्रित आल्या तर निश्चितपणे अमेरिकेचा पाडाव करू शकतील किंवा अमेरिकेला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊच द्यायची नाही, ही अमेरिकेची नीती आहे. ज्यावेळी दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होतं त्यावेळी स्पाईकमननी सांगितलं होतं की मित्रशक्ती ज्याच्यामध्ये इंग्लंड, अमेरिका, रशिया यांनी अशी नीती बनवावी की रिमलँड हे शत्रू देशाकडे जाईल. रिमलँड हे शत्रू देशाकडे जाईल, परंतु त्याला जर्मनीकडे जाऊ द्यायचं नाही. यावरून आपल्या असं लक्षात येतं की ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीवरून अमेरिकेची जी काही नीती आहे, ती अमेरिकेची नीती आपल्याला याच्यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर अमेरिकेविषयी स्पाईकमननी विचार स्पष्ट करत असताना आणखीन काही बाबी समोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया एका मोठ्या शक्तीच्या रूपानं हे जगाच्या समोर आलं आणि मग जर्मनीच्या पराभवानंतर जी काही साम्यवादी सोव्हिएत संघ होता, त्या साम्यवादी सोव्हिएत संघाच्या शक्तीला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेनं एक नीती वापरली, एका नीतीचा वापर केला. ती नेमकी नीती काय होती ती इथं आपण बघूयात. रिमलँडमध्ये सोव्हिएत संघाचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, सेंटो म्हणजे सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन आणि सीटो म्हणजे साऊथ आशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन, ह्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, या वेगळ्या ऑर्गनायझेशनची स्थापना केली, निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून हे जे काही जर्मनीसारखा जे काही देश आहेत यांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न हा या अमेरिकेच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणजे सोव्हिएत संघाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं या संघटना निर्माण केल्या किंवा या संस्थांची निर्मिती केली. संयुक्त राज्य अमेरिकेच्या संदर्भात विचार करत असताना संयुक्त राज्य अमेरिकेचे इस्रायल, दक्षिण कोरिया, जपान, अफगाणिस्तान हे जे देश आहेत, या देशांची चांगले संबंध ते प्रस्थापित करतं. कारण साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून हे देश ते पुढारलेले देश आहेत आणि मग त्याचा वापर या संयुक्त राज्य अमेरिकेला होतो आणि त्यामुळं त्या देशांची चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केलेला आपल्याला लक्षात येतो. संयुक्त राज्य अमेरिकेच्या दृष्टीने रिमलँडचे हे जे काही देश आहेत, हे देश अत्यंत महत्त्वाचे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये रिमलँडमधील देश अमेरिकेच्या विरोधात येतील अशी परिस्थिती निर्माण होऊच द्यायची नाही, अशी अमेरिकेची नीती होती. हे स्पाईकमननी त्याचे विचार मांडत असताना आपल्याला सांगितल्याचं लक्षात येतं. चीनविषयी स्पाईकमन यांचे जे काही विचार आहेत ते विचार देखील इथं आपण बघतो आहे. तर चीनविषयी स्पाईकमननी काय विचार मांडले आहेत त्याचाही थोडक्यात आपण आढावा घेऊया. 1942मध्ये स्पाईकमननी लिहिलेलं आहे की आशियाई भूमध्य महासागर असं संबोधलं जाणारा जो काही सीमांत समुद्र आहे, त्या सीमांत समुद्री गटाचा जो काही मोठा भाग आहे, त्या मोठ्या भागाच्या नियंत्रणाखाली विशाल परिमाणांचा एक खंड म्हणून जो ओळखला जाणारा देश असेल तर तो कोण असेल, तर तो चीन असेल. त्यांनी एशियाटिक भूमध्य सागरी, जपान, पूर्व चीन समुद्र आणि दक्षिण चीन समुद्र यासारख्या सीमांत सागरी समुदायाद्वारे बनवलेले एक जागतिक समानता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चीनच्या संदर्भात बोलत असताना स्पाईकमन म्हणतात की एशियाटिक भूमध्य सागरी हे जे काही देश आहे त्याच्यामध्ये जपान असेल किंवा पूर्व चीन समुद्र असेल आणि दक्षिण चीन समुद्र असेल, यासारखे जे काही प्रदेश आहेत, या प्रदेशांमध्ये सीमांत सागरी समुदायाद्वारे बनवलेले एक जागतिक समानता याच्यातून लक्षात येते, असं स्पाईकमन यांचे विचार आहेत. चीनविषयी बोलताना ते आणखी म्हणतात की हे सीमांत महासागरांच्या अनुषंगाने प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराला जोडणारे जे काही दळणवळणाचे सागरी मार्ग आहेत, त्या दळणवळणाच्या सागरी मार्गावर चीनचा प्रवेश नियंत्रित करतात. त्याचबरोबर स्टेट ऑफ मालाक्का आणि पनामा कालवा यांचं लोकेशन आपण जर बघितलं तर त्याच्या लोकेशनच्या अनुषंगाने स्पाईकमन यांनी विचार मांडलेले आहेत की स्टेट ऑफ मालाक्का आणि पनामा कालवा यांच्यामधील जी काही भौगोलिक आणि राजकीय साम्य आहे, ते भौगोलिक आणि राजकीय साम्य देखील आपापल्या भौगोलिक क्षेत्रातील जी काही असणारी रणनीती आहे, ती रणनीतिक त्याचबरोबर व्यावसायिक मार्ग जे आहेत त्या व्यावसायिक मार्गाचे चेकपॉईंट म्हणून ही
दोन्ही भाग ओळखले जातात, ज्यामध्ये स्टेट ऑफ मलाक्का आणि पनामा कालवा यांचा समावेश होतो, असं स्पाईकमन यांचं चीनविषयी विचार व्यक्त करताना त्यांनी म्हटलेलं आहे. स्पाईकमन यांनी लिहिलं आहे की आधुनिक जिवंत आणि 400 मिलियन लोकांचं सैनिकीकरण करणारं चीन केवळ जपानसाठीच नव्हे, तर आशियाटिक भूमध्य प्रदेशातील पाश्चात्य शक्तीच्या जी काही स्थिती आहे त्या पाश्चात्य शक्तींच्या स्थितीसाठी देखील धोकादायक ठरणार आहे. तर ही जी काही वाक्यरचना ही स्पाईकमनने लिहिलेल्या वाक्यातून आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारचे जे काही सैन्य बळ निर्माण करणारे किंवा सैनिकीकरण करणारं हे चीन हे केवळ एक मोठं राष्ट्र असून, एकमेव राष्ट्र असून हे पाश्चात्य शक्तींना देखील एक चेतावना असेल. चीन आणि जपान त्याचबरोबर कमी प्रादेशिक शक्ती यांच्यातला जो तणाव आहे तो तणाव निर्माण होणाऱ्या जे काही सुरक्षा आहे त्या सुरक्षेचा धोका निर्माण करणारा चिनी समुद्र आणि हवाई शक्ती एक दिवस एशियाटिक भूमध्य सागरी भाग नियंत्रित करू शकेल असा इशारा देखील स्पाईकमन यांनी चीनविषयीचे विचार व्यक्त करताना दिलेला आहे. म्हणूनच त्यांनी पूर्वेकडील जे काही युरोप, जपान आणि या युरोप आणि जपानी युतीनंतर पूर्वेतील सत्ता संतुलन ठेवून ते संबंध टिकवून ठेवण्याची शिफारस ही चीनच्या संदर्भातील विचार व्यक्त करताना स्पाईकमन यांनी केलेली आहे. स्पाईकमनने लिहिलं होतं की पॅसिफिकमधील US आणि जपानी सैनिक हे पॅसिफिकमध्ये झालेले जे काही क्रूर युद्ध होतं या क्रूर युद्धामध्ये एकमेकांना मारत होते आणि 2 वर्षानंतर जिओग्राफी ऑफ पीसमध्ये स्पाईकमनने सांगितलं की या युद्धानंतर चीन पूर्वेकडील एक प्रबळ सत्ता असेल, अशा प्रकारचं लिखाण चीनविषयी विचार व्यक्त करताना स्पाईकमन यांनी करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे जे काही राज्यकर्ते आहेत त्या अमेरिकन राज्यकर्त्यांना किंवा अमेरिकेच्या राज्यकर्त्यांना जपान, फिलिपाईन्स आणि इतर कुठल्याही ठिकाणाहून एशियाटिकमध्ये शक्ती प्रोजेक्ट करायचे असेल तर त्यासाठी तळ देण्याचं आव्हान देखील हे स्पाईकमननी त्यांच्या लिखाणामध्ये केलेलं आहे. प्रदेशामध्ये जबरदस्त सामर्थ्य विकसित करण्याचा कोणत्याही चिनी प्रयत्नास नाउमेद करण्यासाठी ते पुन्हा म्हणतात की अमेरिकेनं पुन्हा एकदा स्वतःला कायमस्वरूपी ओळखलं पाहिजे की युद्धाच्या वेळी आणि शांततेत देखील आशिया तिच्यासाठी कायमचा चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारची जी काही वाक्यरचना ती देखील चीनविषयी विचार व्यक्त करत असताना चीनचं सामर्थ्य स्पाईकमन यांच्या विचारातून आपल्याला दिसतोय. टीकात्मक परीक्षण आपण बघूया. काळाच्या ओघात बदलणारी जी काही स्थिती आहे त्या काळाच्या ओघात बदलणाऱ्या परिस्थितीला अनुसरून स्पाईकमननी आपल्या या सिद्धांतामध्ये काळाच्या ओघात मांडलेली जी काही संकल्पना आहेत ती बरोबर असल्याचं जाणवतं. त्यामधील काही गोष्टींचा आधार देखील त्यांनी सांगितलेला आहे आणि मग या गोष्टीचा आधार विचारात घेत असताना वेगवेगळ्या काळामध्ये विचार करता राजकीय सामर्थ्य बदललेलं आहे. त्याचबरोबर शोधयुगातील जे काही सागरी सामर्थ्य आहे त्या सागरी सामर्थ्याला देखील महत्त्व आलं होतं. या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला टीकात्मक परीक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या वाटतात की ज्याच्या अनुषंगाने तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि ही जी रिमलँडची संकल्पना मांडली ही रिमलँडची संकल्पना आपल्याला त्या काळामध्ये योग्य असल्याची जाणवते, म्हणजेच त्याचे आधार या ठिकाणी आपल्याला योग्य वाटतात. त्याशिवाय ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी जे काही जगात सत्ता त्याचबरोबर वसाहती स्थापन केल्या आणि पुढे काळ बदलला आणि भूसामर्थ्याला महत्त्व प्राप्त झालं. अशा ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी देखील इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. टीकात्मक परीक्षण करत असताना आपल्याला निश्चितपणे अजून एक गोष्ट लक्षात येते की अमेरिका आपल्या वर्चस्वाखालील देशात लष्करी तळ उभारत आहे. त्यासाठी सागरी सामर्थ्याचा किंवा सागरी मार्गाचा वापर करत असल्यानं स्मन या ठिकाणी सांगितलेलं आहे. अमेरिका आपल्या वर्चस्वाखालील जे देश आहेत त्या देशात लष्करी तळ उभारत आहे आणि त्यासाठी सागरी मार्गाचा वापर करत असल्याचं स्पाईकमननी म्हटलेलं आहे. संयुक्त संस्थाने, चीन यासारखे जे बलाढ्य देश आहेत हे बलाढ्य देश दोन्ही सामर्थ्य विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण दोन्ही सामर्थ्य जर निश्चितपणे असतील तर तो देश इतर देशांच्या मानाने एक समृद्ध त्याचबरोबर शक्तिशाली आणि इतर राष्ट्रांच्या मानाने पुढे असणारा देश म्हणून विचार घेतला. त्यामुळे संयुक्त संस्थाने, चीन यासारखे जे बलाढ्य देश आहेत ह्या दोन्ही सामर्थ्य विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एकाच प्रकारच्या सत्तेला महत्त्व देण्याऐवजी सागरी आणि भूसामर्थ्य त्याचबरोबर हवाई, सायबर, जैविक अशी जी काही वेगवेगळी सामर्थ्य आहेत या सामर्थ्यांना देखील महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे. कारण अलीकडील काळामध्ये जे काही तिसरं महायुद्ध आपण म्हणू त्या तिसऱ्या महायुद्धाच्या काळात भूभागाला अजिबात महत्त्व राहणार नाही. कारण ड्रोन,
मिसाईल, क्षेपणास्त्र, इंटरनेट, जैविक तंत्रज्ञान याचा वापर होताना दिसतोय. आणि आज हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत अलीकडील काळामध्ये आपल्याला लागू होत नाही. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ भूसामर्थ्य त्याचबरोबर सागरी सामर्थ्य या दोनच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या होत्या. परंतु अलीकडील काळामध्ये ड्रोन आहे, मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे, इंटरनेट आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जैविक तंत्रज्ञानासारख्या ज्या काही गोष्टी आज मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत आहेत आणि हे जे काही युद्धासाजेशी अशा प्रकारच्या ज्या काही परिस्थिती निर्माण होत आहेत याचा विचार केला तर तो सिद्धांत आजच्या स्थितीमध्ये लागू होताना दिसत नाही. संयुक्त राष्ट्र विश्वशांतीचा विचार पेरत असताना आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार करता कोणताही देश मनमानी अलीकडील काळामध्ये तरी निश्चितपणे करू शकत नाही. त्यामुळं सागरी सामर्थ्य आणि भूसामर्थ्य ज्यांच्याकडे असेल तो देश आपली सत्ता प्रस्थापित करू शकतो. अशा प्रकारचे जे काही स्पाईकमॅनने मांडलेले विचार आहेत त्या विचारांना आपल्याला कुठंही चालना देता येत नाही किंवा ते विचार इथं आपल्याला लागू होताना दिसत नाहीत. एखादा देश त्याच्याकडे सागरी संपत्ती, सागरी शक्ती असेल किंवा सागरी सामर्थ्य असेल त्याचबरोबर भूसामर्थ्य आहे म्हणून तो देश कुठल्याही देश किंवा कुठलाही प्रदेश मनात वाटेल त्याप्रमाणे सेना पाठवून तो काबीज करू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती अलीकडील काळामध्ये निर्माण झाली आहे. म्हणजेच कोणताही देश आपल्या मर्जीने कोणत्याही ठिकाणी सत्ता स्थापन करू शकणार नाही. जग हे रॅडझेल यांनी सांगितलेले जे काही जीवित जीव आहेत त्या जीवित जीवाप्रमाणे तर निश्चित नाही. जे सतत प्रसार करतात किंवा सतत जीवांची निर्मिती करतात आणि आपला प्रसार वाढवत जातात तशा प्रकारची ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्यामुळे जग हे रॅडझेलने सांगितलेले जे काही जीवित जीव आहेत त्या जीवित जीवाप्रमाणेच ते नाही आहे आणि ते आपल्या सीमा वाढवत नाही आहेत. जे देश या गोष्टी मागं पडतात ते नष्ट होऊन जातात आणि वर्तमान स्थितीमध्ये तशी स्थिती आपल्याला राहिलेली दिसत नाही आहे. कारण कोणताही देश दुसऱ्या देशाला स्वतःचा विस्तार वाढवून नष्ट करू शकत नाही. कारण सर्वच देशामध्ये आपल्याला जी काही लोकशाही आहे ती लोकशाही अलीकडील काळामध्ये वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं ही आर्थिक साम्राज्यवादाची वेळ असून राजकीय राहिलेली नाही. उदाहरणार्थ चीन, श्रीलंका आणि पाकिस्तान यासारखे जे देश आहेत या देशांना लोन देऊन ठेवलेलं आहे आणि कर्ज देताना त्यांनी कदाचित असाही विचार केला असावा की ते कर्ज परत कधीच हो आणि म्हणून पाकिस्तान चायना सांगल त्या पद्धतीनं नीती करेल अशा प्रकारची भूमिका उपस्थित होताना दिसते. चायनानं दक्षिण चीनला तर ताब्यात घेतलेलंच आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार न करता आपली नीती ते वापरताना दिसते. रशियानं देखील केनियावर आपला जो अधिकार आहे तो अधिकार मिळवलेला आहे आणि मग आज पूर्वीसारखी जी काही राजकीय उपनिवेशवादी संस्कृती आहे ती राजकीय उपनिवेशवादी संस्कृती राहिलेली नाही. आज पूर्णतः लोकशाहीची स्थिती आहे आणि लोकशाहीची स्थिती असल्यानं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून लोकशाही वाढताना दिसते आहे. आपण बघतोय की लॉकडाऊनमुळं जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत आणि ते शेअर्स पडले असल्यानं चीननं FDI मधील फायदा उठवत शेअर्स बाजारात पैसा ओतण्यास देखील सुरुवात केली आहे. यावरून चीन स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करून इतर देशांना आर्थिक पेचात पकडण्याच्या विचारात तर नाही ना अशा प्रकारचा प्रश्न देखील या अनुषंगाने निर्माण होतो. म्हणजेच एखादा देश सत्ता सामर्थ्य दाखवत असताना भूसामर्थ्य आणि सागरी सामर्थ्य याच्या बरोबरीनं अनेक प्रकारच्या क्लुप्त्या किंवा युक्त्या वापरताना देखील दिसतोय. अशा प्रकारचा विचार कदाचित त्या काळामध्ये स्पाईकमननी केलेला नव्हता. अलीकडेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायड्रॉक्सी क्लोरोक्विन या औषधाची मागणी करत असताना भारताने अमेरिकेला औषध न पाठवल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशा भाषेत अमेरिकेनं धमकावण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच अजूनही स्पाईकमन यांच्या विचाराप्रमाणे त्या देशांमध्ये अशा प्रकारची विचाराची भावना असावी की आम्ही सामर्थ्यवान आहोत आणि मग आम्ही जे म्हणेल त्या पद्धतीनं इतर देशांनी वागलं पाहिजे किंवा त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे आणि आमच्या आधिपत्याकडे राहिलं पाहिजे. मात्र अशा धमक्यांना भीक न घालता भारतानं सर्व स्थितीचा आढावा घेऊन औषधावरील बंदी काही दिवसांनी उठवली आणि ती औषधं इतर देशांना देखील पाठवण्याचा भारताने निर्णय घेतला. म्हणजेच भारताची जी भूमिका आहे
ती सर्व देशांच्या अनुषंगाने विचार करत असताना मित्रत्वाची भावना आणि त्याचबरोबर मदतीची भावना जपणारी ही जी काही गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला याच्यातून निश्चितपणे समोर येते. म्हणजेच आज कोणताही देश, जसं अमेरिकेनं भारताला धमकावण्याचा किंवा अप्रत्यक्ष धमकावण्याचा जो प्रयत्न केला, तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी देखील आज कोणताही देश कोणत्याही इतर देशाच्या दबावाखाली राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या अनुषंगाने निर्माण झालेली आपल्याला लक्षात येते. मित्रहो, या स्पाईकमन यांच्या ड्रीमलँडची संकल्पना अभ्यासत असताना आपण असे जे काही अनेक मुद्दे आहेत, त्या अनेक मुद्द्यांची आपण चर्चा केली, त्याच्यावरती आपण दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी हे जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ मी आपल्यासमोर ठेवतोय. त्या संदर्भाच्या अनुषंगाने आपण जर का सखोल अभ्यास केला तर निश्चितपणे या संकल्पनेविषयी अधिक माहिती आपल्याला जाणून घेता येईल. धन्यवाद मित्र हो. सृष्टी क्रिएशन्स एज्युकेशनल जिओग्राफिकल अँड टेक्निकल व्हिडिओच्या माध्यमातून आपणास हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बेल आयकॉन दाबल्यास आपणास माझे अभ्यासविषयक व्हिडिओ सर्वात प्रथम बघायला मिळतील. तर मित्रहो, पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.